हरे राम राम हरे हरे कृष्ण श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम सब संतन की जय। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। ओम नमो ज्ञानेश्वराय करुणाकराय एका जनार्दनी तुमचा दास त्याजीयास पुरवानी तुमचा अनुग्रह लागतो कुंडली पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज सब संतान। 32वा श्लोक उच्चार करतोय। श्री भगवान वाच कालोऽस्मि लोकाक्षयकृत् प्रवृत्तो लोकान् संहर्तुमिह प्रवृत्तः ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे तरी मी काळगा हे पुढे लोक सांगारावया लागले रंग पसरले हाती होते आता त्रासी नाही आगवे येता अर्जुने कटकटा तुंग दिलो मागिल्या संकटा म्हणून आळविला तव फुकटा वाईला देवीची कठीण बोले आसतुटी अर्जुन होईल हिमकुटी तरी आत्ताचे संहार वाहरे तुम्ही पांडवासा वाहिले तेत जात जाता धनुर्धरे होता मरण महामारी गेला तो मागुता सावध झाला मग लागला बोला चित्त देवी पैसे मृदता हे देवे माझे तुम्ही हे जाणावे वज्रानळी चंडी जैसे धाके लोणियाची उंडी तैसे जग हे माझ्या तोंडी तुवा देखील तरी दया माझारी काही भरवसे निवली नाही हे वायाची सैन्य पाही वल्गता अर्जुन म्हणतो काळा भगवंत म्हणतायत तरी वाया म्हणजे भगवंताच्या मुखातून श्लोक आले आता हे श्लोकाला ती ओव्यास होतात त्यांच्या मुखातल्या तरी तया माझारी काही भरवसे निवणे नाही त्याच्यातून खाली काही शिल्लक राहणार नाही असे भरवशेने निश्चितपणे त्याच्यामधलं काही शिल्लक राहणार नाही जेवढं सैन्य दिसतंय ना हे सारं सैन्य हे वायाची पाही वल्गी जाता हे वल्गना करतायत कसे वायाची म्हणजे अज्ञान आहे ज्या वेळेला माणसाच्यात अज्ञान असतं त्यावेळेला तो काय बोलतो हेच त्याला कळत नाही तो खुशारकीने बोलतो धैर्याने बोलतो पण त्याच्यात तामसी धैर्य असतं म्हणजे त्याच्या त्या बोलण्यामध्ये काही विशेषता नसते अज्ञानाने बोलत असतो जसा एखादा मनुष्य पिल्यावरती बोलतो का नाही पिणं हे अज्ञानच आहे म्हणजे त्याच्यातल्या त्याचा तसाच प्रकार आहे मग तो एरवी तर पहा तुम्ही तो व्यवस्थित असला तर ते म्हणतो नमस्कार बरं का तो परत अधिक नम्र होतो आणि घेतल्यानंतर असा शिव्या द्यायला लागतो तो जणू काय आता तो शूरवीरच झाला सिंहच आला पण त्याचं ते अज्ञानच असतं अगदी तसाच अज्ञानामधील सैन्य आहे हे सुद्धा किंवा लौकिकामध्ये सुद्धा माणसं अशीच पिल्यासारखी बरळत राहतात अज्ञान पेलेलेच असतात आणि मग ते जे येईल ते 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 चाललेलं असतं त्याला आपण फार शहाणे आहेत असं वाटतं ते परंतु तो त्याचं ते बरळ नसतं तेव्हा हे सैन्य सुद्धा वल्गणा करतंय
आणि सैन्याच्या वल्गना ज्या चाललेल्या आहेत त्या सैन्याच्या वल्गना अज्ञानामध्येच चाललेल्या आहेत. कारण जाणून थोडंच आहे पुढे काय होईल याचं ज्ञान आहे का? काहीच ज्ञान नाही. पुढे काय होणार आहे, काय घडणार आहे, काहीच ज्ञान नाही. पण तरी सुद्धा जीव अशा वल्गना करत राहतो. आपली तरी काय अवस्था आहे जीवाची? हीच अवस्था आहे. जसं वेगवेगळ्या प्रकारच्या बुद्धीमध्ये विचार चालू येतो, असं असं करायचंय, तसं तसं करायचंय, है ना. पोरांची लग्न करायचे आहेत, पोरींची लग्न करायचे आहेत, एवढी संपत्ती खरेदी करायची, इकडून तिकडे जायचंय, त्याच्या लग्नाला जायचं, या हे सगळं अज्ञानातलाच कारभार चाललेला आहे. पुढे काय होईल याचं माहिती का? ज्ञान आहे काहीच नाही. जाणून थोडंच चाललेलं आहे त्या. आणि हे कोणाला कळत नाही याच्यात विशेषत्व. याचा नियंत्रक भगवंत बनलेला आहे. या कोणाला काही कळत नाही, नुसतं चाललेलं आहे पुढचं असं असं करायचं, असं असं करायचं. आणि जाणून का न जाणता, सगळं न जाणता काम आहे. हे सैन्य सुद्धा वायाच वल्गना करतात आणि तलवारी उचलून हवेमध्ये फिरवत आहेत. माहिती का कोण मारणारे? कोण मारणारे माहीत नाही काय, पण चाललेलं आहे काम असं. तर तेव्हा याच्याविषयीचा पहिल्या अध्यायामध्ये हा विचार आला होता म्हणून सांगितला. ऐशा चतुरंगाची या संपदा करिता महाकाळेशी स्पर्धा वाटिवेची या मदा वळंघलेचे. पहा, ऐशा चतुरंगाची या संपदा, चतुरंगाच्या अर्थात रथ, हत्ती, घोडे आणि पायदळ. त्याच्यामध्ये 18 औक्षयिनी सैन्य युद्धामध्ये होतं. 7 औक्षयिनी सैन्य पांडवांचं, 11 औक्षयिनी सैन्य कौरवांचं. आणि त्याच्यात ही सगळी सेना चतुरंगी सेना होती. तर चतुरंगी सेनेमध्ये रथ 1 औक्षयिनी सैन्याचा हिशोब दिलेला आहे. त्या दिवशी म्हटलं मी तुम्ही शोधा, पण तुम्ही शोधलं नाही. रथामध्ये 21,870 रथ एका औक्षयिनीमध्ये असतात. पहिल्यांदा रथ, हाती, घोडे आणि पायदळ असे 4 याला चतुरंगी म्हटलं. कोणाकोणाला? रथ, नंतर दुसरा मुद्दा हत्ती, तिसरा घोडे आणि चौथा पायदळ. झाले का 4? रथ, हत्ती, घोडे आणि पायदळ. आता रथामध्ये 21,870 रथ एका औक्षयिनीमध्ये असतात. 21,870. हत्ती सुद्धा तेवढेच असतात, म्हणजे 21,870 हत्ती. म्हणजे हत्तीमध्ये बसलेले माहूत आणि त्याच्यावरचे हत्ती, नुसते हत्ती म्हणजे मोकळे हत्ती नाही. तसा 21,870 रथ, 21,870 हत्ती. घोड्यामध्ये 65,610 घोडे. एका औक्षयिनीमध्ये घोडे किती राहतात? 65,610. आणि पायदळामध्ये 1,09,350 पायदळ. 1,00,000 म्हणजे 109 350, 109 350, 1,09,350 एवढं काय पायदळ. तर याला 1 औक्षयिनी सैन्य असं म्हणतात. 500 नाही, 1,09,350 पायदळ, घोडे 65,610, 21,870 हत्ती आणि रथ 21,870. तर एवढं एका औक्षयिनीमध्ये आलं. आता हे किती होते? गुणुले 18. काय असेल ते महायुद्ध भयान. बरं, ते जमिनीवर आहे ना, असं तर काय नाही की काही सैन्य मागं ठेवले पण पुढचं काय. त्याच्यात खड्या करून युद्धाला पुढे 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 सरकत राहणार. आणि याच्या रचना करणारे जे होते तर त्यांनी त्या रचनाही तशा केलेल्या होत्या. जसे युयुधानो द्रुपदश्च असं म्हटलं ना. द्रुपद राजाच्या पुत्राने पांडव सेनेची रचना केलेली. द्रौपदीच्या महारथा.
तर द्रुपदाच्या पुत्राकडून याची रचना केलेली होती पांडव सैन्याची, आणि तसंच तिकडच्या सैन्याची रचना ही तशीच होती. पण आता याच्यात 11 अक्षयनी सैन्य वापरायचं, तर ते कशा पद्धतीने आता एका अक्षयमध्ये इतकं बसतं येतं, तर कितीतरी योद्धे असतील तिथे उभे राहिलेले. सरळ सरळ इथलं युद्ध दिसतंय, इथले पायदळच दिसतंय. 9,000 वर्षे समजा 10,000 केले त्याला, तरी 1,80,000 वर्षे झाले, आणि 1,00,000 गुणवले 18, तर 20 लाख साधारण सैन्य पायदळ महायुद्धात सहभागी होते. किती? 20 लाख पायदळ त्यावेळेसच्या महायुद्धात सहभागी होते. ह्याच्या गणित करता येईल ना आता तुम्हाला किती होते. पण रथांची संख्या प्रचंड दिसते. 21,870 गुणवले 11 करावे लागतील तुम्हाला, एवढे रथ होते नुसते. बट त्या प्रत्येक रथाला जागा लागेल का नाही? तिथला आवाका किती मोठा वाढलेला असेल. हत्तीमध्ये सुद्धा 21,870 एका अक्षरीमध्ये हत्ती, तर असे हत्ती झाले किती. ही संपत्तीच मोठी होती, कारण याचे पूर्वी गजलक्ष्मी मानली जाते, हत्यांना लक्ष्मी समजली जाते. आणि घोड्यामध्ये सुद्धा प्रचंड आहेत, 65,000 गुणवले 11 इतके घोडे युद्धात वापरले गेले. तर याला चतुरंगी सैन्य. आता एवढं सगळ्या सैन्याचा उपयोग काय? उपयोग एवढाच, राजसत्ता काबीज करणे हा उपयोग. कारण हे लढतायत कोणासाठी? घोडे हत्ती हे नाही लढू राहिले, माणसं लढतायत त्यांचा वापर करून. रथ नाही लढू राहिला, तर ही साधन आहेत. हत्ती, घोडे, रथ ही साधन आहेत. आणि त्याच्यामध्ये केव्हा धनुष्य यांचा वापर केलेला आहे सगळा तिथं, शस्त्र अस्त्र. तर या सगळा राजसत्तेसाठी चाललेलं आहे. तो म्हटला होता, सुईच्या टोकावर बसेल एवढी जागा देणार नाहीत मला, जमीन मिळणार नाही. दुर्योधन म्हटला, सुईच्या टोकावर बसेल एवढी सुद्धा भूमी देणार नाही. मग आता सुईच्या टोकावरची भूमी सोडून दे, पण कुठली भूमी शिल्लक राहील का हे पहा. भूमी शिल्लक राहणार नाही तुझ्याकडे. आणि झालंय तसंच. म्हणून एवढं सगळं. आता त्याच्यात भरोसा कसा होता? 11 अक्षयनी सैन्य ज्याच्याजवळ आहे त्याचा युद्धात म्हणजे विजय होईल याच्याविषयी शंका. आज बी आता जागतिक युद्ध खेळलं जातं त्यावेळेला असंच होतं. ज्यांच्याकडे आता अमेरिका, रशियासारखे जे बलाढ्य देश आहेत त्यांच्याकडे सगळ्यात जास्त काय? शस्त्रास्त्र आहे. सगळ्यात मोठी शस्त्रास्त्र आहे. चीन सुद्धा आहे त्याच्यामध्ये. इतर काही त्यांच्या खालोखाल लोक देश आहेत. पण आता मग युद्ध जर पेटलं तर त्या देशाबरोबर युद्ध करताना समोरच्याला विचार करावा लागतो. यांच्याकडे इतकं आहे, आपल्याकडे एवढी सामग्री आहे, तर युद्ध करतात ते. कारण ते मागं सरकत नाही. घाबरायचं कारण नाही. पुढे होईल ते पाहू. त्याचा त्या युद्धामध्ये ज्या वेळेला इतकी हानी होते. आता त्या युक्रेन आणि रशियाच्या युद्धाची चित्र दाखवत होते, काय भयानक हानी होते बा. किंवा त्या गाझापट्टीमध्ये पाठीमागचं जे झालं ते प्रकरण, त्याच्यात सगळ्या गाझापट्टी सगळी काय करून टाकली होती? उद्ध्वस्त करून टाकली. असे तुम्हाला कितीतरी युद्धाचे दिसतील. ज्या ज्या ठिकाणी लेबननचं यांचं अमेरिकेचं युद्ध झालं ना पाठीमागे, त्याच्यामध्ये पुष्कळ त्यामध्ये हानी होताना दिसते. आणि पाकिस्तान, भारत, बांगलादेश ही युद्धपूर्वी इतिहासात होऊन गेलेले पुष्कळ सैन्याची हानी होते. महाभारत युद्धात अख्खं सैन्य भगवंताच्या तोंडात चाललेलं दिसतं. इथं दोन्ही पक्ष चाललेले, असं नाही की कोणाला शिल्लक ठेवलेलं. आणि ज्यांना शिल्लक ठेवले ते धर्मयुक्त शिल्लक ठेवलेले, बाकी अधर्माचं वर्तन करणारे नाश केले. म्हणून याचं नाव धर्मयुद्ध असं आहे. हे युद्धच धर्मयुद्ध म्हणून खेळलं जाईल. आणि त्याचा मुख्य कलाकार भगवान श्रीकृष्णच आहे. कारण त्यांनीच हे युद्ध सुरू केलेले अगदी 100%. याच्यात कोणाचे म्हणजे हेच करायचं कारण नाही. हे युद्ध कारण देवालाच अधर्माने वागणाऱ्यांची हानी करायची आहे.
दैत्य मारायचे त्याच्यासाठी, आणि मानवातला दैत्य मारायचा आहे तोही त्याच्यासाठी. जे दैत्य मारले गेले ते तसेच होते, पण तो दैत्य म्हणून तरी होते, त्यांच्यावर शिक्काच काही त्यांचा होता. पण हे जे होते मानवाच्या अंतर्गत राहणारा जो दैत्य आहे याला मारायचा, कारण हे तर मानवच होते ना. दुर्योधन मानव होता का दैत्य? वृत्ती दैत्य, आणि मानवातले हे दैत्य. असे अधर्माने जे मानवातले अधर्माने वागतात ते दैत्यच आहे. त्यांचा नाश करायचा आणि धर्म रूढ करायचा. तेव्हा या सगळ्या, आता त्याच्यातही दुसरा भाग असा, जे इथे उभे असलेले जेवढं सैन्य होतं त्या सगळ्या सैन्य त्यांच्या पद्धतीने वल्गना करून चाललेलं होतं, मिरवत होतं. वाटवेच्या मधा वळंघलेचे, म्हणजे त्यांच्या त्या बळावरती, शक्तीच्या जोरावरती जणू काही काळाशी स्पर्धा करताना दिसत आहे. काळाशी स्पर्धा करणं हे मानवाला शक्य आहे का? शरीरात राहून काळ तर शरीराला खाणारा आहे. मानव काळाची हानी काय करू शकतो? मानव नाही काळाची हानी करू शकत. काळ मानवाची हानी, म्हणजे त्याच्या त्या शरीराला खायला टपलेला आहे. म्हणून काळाशी स्पर्धा करणारा हे सैन्य, तर ही बोलण्याची भाषा जरी झाली तरी सुद्धा काळाला जिंकण्याची क्षमता कोणामध्येच नाही. काळात जिंकण्याची क्षमता यांच्या ठिकाणी नाही, कारण काळ यांच्यावर चाल करून येईल त्यावेळेला पळता भई थोडी झाली यांची, आणि झालंही तसंच. हे जे मिळवून या मेळे कुंथती वीरवृत्तीचे निबळे जयावरी गजदळे वाखाणी जती. गजदळे आत्ताच सांगितलेलं, काय सांगितलं? हत्ती, म्हणजे एका औक्षणीमध्ये असणारी 21,870 हत्ती. आणि ते काय करतायत, जणू काय गजा. आता गज हा दिसायलाच मोठा प्रचंड प्राणी, घोडा नाही दिसायला तसा दिसत, पण तुम्ही चिडलेला हत्ती पाहिला का? संतापलेला हत्ती, तर त्याचं असं शेपूट बिपूट असे वरती करता येते, सोंड वरती, त्याची पायाची ॲक्शन पहा तुम्ही. असा गर्जना करत, आवाज करत तो. ते विशेष करून खाली साऊथमध्ये हत्ती आहेत जास्त, आणि ते जर चिडले त्यांचा वापर करतात ते, जसे आपण बैलाचा करतो तसे. आणि मग ते जर चिडला असतो हत्ती, तर तुम्हाला त्याच्यासमोर काही येऊ द्या, झाड आला, झाडावर जर माणूस चढला तर झाडाला धरून उपटून टाकता येते, माणूस बरंच राहते. आणि जर किंवा त्याला जर हलवलं तर ती खाली पाडेल, त्याला पायाखाली तुडवून टाकल त्याला. म्हणून चिडलेला हत्ती फार भयानक असतो. जो हत्ती चिडतो तो अति भयानक राहतो. मग त्याच्यात हे उन्मत्त हत्ती कुठे वापरले? युद्धात. साधारण हत्ती नाही, गरीब हत्ती समोर गेल्यावर असा उभा राहिला, त्याचा काय उपयोग आहे तिथे? मग चिडलेला हत्ती, त्याच्यावर बसणारे माहूत सगळे ते दिसतायत कसे, तर जणू काही साक्षात यमावरती चाल करून चालले. कशावर गेलेले ते? यमावर चाल करून चाललेत काही लोक, अशा प्रकारे त्या ठिकाणचं दिसत आहे. आणि कुंथती वीरवृत्तीचे तर गुरगुर करताय, जसे दोन कुत्रे करतात. गुरगुर करण्याचं काम कोण करतं? कुत्रे करतात. तुम्ही पाहा ना, ते असे पायाने माती करतात. इकडून ते आला, इकडून आला, ते त्यांचे सातबारे असतात, त्यांचे सातबारे असतात. तुम्हाला काय वाटतं माणसाचे सातबारे येतात? कुत्र्यांचे सुद्धा सातबारा असतो. ते असा जर त्याच्या हद्दीमध्ये ते दुसरं कुत्रे जर आलं तर ते तिकडूनच ते असं तिकडून घोड्याला सोडत करतं. जवळ गेल्यावर असा माती उकरतं, म्हणजे आता माती उकरून जसे आखाड्यातले पैलवान दंड थोपटतात, सगळीकडे असाच प्रकार आहे. त्या कुत्र्याने इकडून माती उकरायची, त्या कुत्र्याने लगेच तिकडून असा. शिवाय त्यांच्या तोंडाची व्यवस्थिती पाहिली का तुम्ही? असे दात दाखवतात की तुझ्यापेक्षा माझे कराल दात आहेत,
मी जास्त चावा घेऊ असं कोण म्हणतं? कुत्रे भांडणामधले हे प्राणी ते मी पहा ना, ते भांडताना म्हणजे त्यांना ॲक्शन तरी कशी करायची असते. जे जे म्हणजे ज्या वेळेला असं काही घडतं त्यावेळेला काही माणसं सुद्धा असेच असतात. भांडण ज्या वेळेला लागतं त्यावेळेला भांडण अजून पुढे सुरू होणार आहे. जेव्हा काय वार करेल, प्रहार करेल तो नंतर, पण त्याच्या आधी वीरवृत्तीने त्याला काय करावं लागतं? समोर प्रदर्शन करावं लागतं ना वीरवृत्तीचं. हा, उगाच भांडणात गेले असे गपचिप बसले आपण पाहून आहो तर हे काय माणूस भांडायला आलाय का? भांडणारा माणूस कसा असला पाहिजे? हा, तसं युद्धातला माणूस कसा असला पाहिजे? जबरदस्त असला पाहिजे. त्याचा प्रभाव नुसता त्याला पाहिला तरी समोरचा लगेच गर्भगळीत झाला पाहिजे. हा, याचंच नाव काय आहे त्याचं? ते फर्स्ट इम्प्रेशन आहे. आणि ते इम्प्रेशन एकदा त्याच्यावरती असं टाकलं तर समोरचा मग तो अगदी घाबरून गेला पाहिजे असं. इथे सुद्धा सैन्य, पण आता इथे सगळेच योद्धे येतो. कौरवांकडे सुद्धा महारथी रथी होतेच आणि इकडे सुद्धा पांडवांचे होते. समोरासमोर सैन्य आल्यावरती दोघंही एकमेकावर गुरगुरायला लागले. म्हणून मी तुम्हाला कुत्र्याचा दृष्टांत कोणता असला तरी आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं आहे की ज्या योगी तिथं काय चाललेलं रणांगणावर. आणि ते अगदी गर्जना करतायत. काय गर्जना करतायत? म्हणती सृष्टीवर सृष्टी करू, आण वाहून मृत्यू ते मारू. कोणाला मारू? मृत्यूलाच मारू. आणि सृष्टीवर सृष्टी करू म्हणजे हे निर्माण केलेली ईश्वराची सृष्टी ही काहीच नाही. हे आमच्या दृष्टीने काही नाही. ही सारी सृष्टी आम्ही ताब्यात घेऊ. ईश्वराची गेली ती माग देवाची. आता याच्यावर आमचा ताबा राहणार आहे. सृष्टी तर आहे तीच आहे. अर्थात ही मगाशी सांगितल्याप्रमाणे अज्ञानातल्याच काय आहे तर वल्गन आहे. अज्ञानात माणसं जशी बरळत राहतात. पुढे काय होणार आहे काय माहिती हो यांना. पण सुरुवात तर अगदी जोरदार करायची. म्हणून म्हणते सृष्टीवर सृष्टी करू म्हणजे रणभूमीवरती हे जे आवाज निघतायत ते माऊली ज्ञानोबा या ओबीच्या माध्यमातून टिपतायत. रणभूमीवरचा आवाज माऊली ज्ञानोबांना ऐकला का नाही? माऊलींनी जर ऐकला नसता तर ओवी कशी आली असती? मग माऊली ज्ञानोबा अंदाजेच वर्णन करत असतील असं बोलतो तर असं नाही. तर जसे व्यास महर्षींना दूरदृष्टी आहे, संजयाला आहे, तशी माऊली ज्ञानोबा यांना बी आहे, नाथ महाराजांना बी आहे. त्या ग्रंथांच्या म्हणून रामायणाची रचना अशीच नाही झाली तर दूरदृष्टीनेच झाली. ऋतुंबरा प्रज्ञेतून झाली. माऊली ज्ञानोबा एक त्यांचे ते श्रेष्ठ आहेत सद्गुरू. तेव्हा त्यांच्याकडे बी हीच प्रज्ञा आहे आणि त्यांना तिथे काय चाललेल्याचा होऊन गेलेल्या इतिहासातल्या भूत भविष्य कळो येईल वर्तमान परी त्या साधूचे न कळे महिमान असं अभंगामध्ये म्हटलेलं आहे. ऐशियाने भेटत ते साधू. तुकोबरायांचा अभंग पाहून घ्या. ऐशियाने भेटत ते साधू ज्यांचा अतर्क तर्क विना. नाथ महाराजांचा एक समांतर आहे. आता हे प्रमाण कशातलं आपलं घेऊन गेला ना. हा ते तो वेगळा आहे. तर तेव्हा इथला हा याच्यामध्ये भूत भविष्य कळो येईल वर्तमान माऊली ज्ञानोबा वर्णन करतायत ते याचं वर्णन चाललेलं आहे. की रणांगणावरचं वर्णन ज्ञानेश्वरीचं लिखाण न्यावाशामध्ये बसून झालेलं असलं तरी ज्यांची बुद्धी अमर्याद आहे, ज्ञान आकार धारण केलेलं आहे, बुद्धी ज्ञान स्वरूप बनलेले आहे, तर त्याच्यामधलं हे यथार्थ वर्णन आपल्याला दिसेल. म्हणून भगवद्गीतेवरची ही ज्ञानेश्वरी रूपी टीका ही काही वेगळीच आहे. ज्ञानेश्वरीमधले जे आहे जसं म्हटलंय ना, महाभारती जे आहे ते नोहेची लोके तिन्ही लोकात नाही. जे महाभारतात आहे ते लोके तिन्ही लोकात नाही. तसे ज्ञानेश्वरीमध्ये जे आहे ते नोहेची लोके असं म्हणू आम्ही.
कारण ज्ञानेश्वरीत जे आहे ते इतर कुठेच तुम्हाला पाहायला मिळणार नाही, इतके सुंदर भाव आहेत त्याच्यामध्ये. आणि निवांत आता त्याच्यात असं आहे, झटपट झाली लोकांना सध्या, फास्ट सवय झालेली. लवकर सांगा लवकर सांगा लवकर सांगा, लवकर सांगितल्यावर भाव नाही तयार होणार. लवकर सांगितलं एवढंच म्हणावं लागेल. त्या ठिकाणी महायुद्ध पेटलं आणि देवाने विश्वरूप दाखवलं. आणि विश्वरूप हे झटपट सांगायचं तर एवढंच सांगावं लागेल, विश्वरूप कसं दाखवलं, ते विश्वरूप दाखवण्या पाठीमागचं काय कारण होती, हेतुता काय आहे, आता पुढच्या श्लोकामध्ये पुष्कळ दडलेले बाहेर निघतील भाव. चला, तर तेव्हा सृष्टीवर सृष्टी करू आणि वाहून मृत्यू ते मारू. आम्ही काय करू? मृत्यूला मारू, घाबरणार नाही. जगाचा भरू घोट, या अख्ख्या जगाचा घोट भरून घेऊ, म्हणजे सगळ्या जग आम्ही नाश करू, एवढा आमच्यामध्ये सामर्थ्य आहे. कोण म्हणताय? सैन्य. हा, ते सैन्य गर्जना करतानाचं वर्णन आलेलं आहे. तर ते काही ठेवणार नाही, काही ठेवणार नाही. मग असं म्हटलं की तू शेजारच्याला सुद्धा आणखीन त्याला ही उत्तेजना मिळते, प्रोत्साहन मिळतो. वा, की आपल्या बाजूला असे जर युद्ध असतील तर मी सुद्धा हेच करेन, तो सुद्धा आणखीन मोठ्याने ओरडतो. काय माणसं घाबरटच असतात बरं का, त्यांचा काय तिथे उपयोग नसतो युद्धात. म्हणून बहुतेक तसे लोक जाणार बी नाही सैन्यात, पण चुकून जर गेला तर अवघडच आहे. पण तरी सुद्धा त्यांना जे ट्रेनिंग दिलं जातं ना, त्या ट्रेनिंगच्या द्वारे त्यांचं धैर्य उंचावलं जातं. पण तो मरण्यासाठी तयार असतो. म्हणजे तो मरण्यासाठीचा बाहेर पडतो, त्याचं नाव सैनिक. परत येईल म्हणून नाही येणार, आलो तर पाहू पुढे काय होईल ते. पण सध्या मी मरण्यासाठी चाललेलो आहे, तर तो युद्ध भारी खेळतो. जिंकू किंवा मरू. बरोबर. तर एक तर जिंकू, आता जिंकण्यासाठी पहिल्यांदा, आणि नाही जमलं तर मेलं तरी चालेल, पण पराभव घेऊन घरी नाही येणार. त्याचं नाव योद्धा. आता आपण बी योद्धेच आहे. पराभव घेऊन घरी नाही येणार या पदाचा अर्थ आहे पुन्हा जन्माला नाही येणार, घरी येणार नाही, म्हणजे शरीराला नाही येणार. आणि मग काय करेल? जिंकू. आता जिंकण्यामध्ये मरणं तर आपल्या बाजूने आहेच आहे चालू, पण जिंकणं या पदामध्ये मृत्यूला आपल्याला जिंकता येतं. समान युद्ध आहे. आपल्याला काही शस्त्र घ्यायचं नाही इकडले, तिकडची शस्त्र इथे नाही वापरली जात. इथं बुद्धिरूपी शस्त्र वापरलेलं आहे. ज्ञान खड्ग असं म्हटलंय. ब्रह्मज्ञानाला काय म्हटलंय? ज्ञान खड्ग. इथे शस्त्र आहे तुमच्याकडे, पण ज्ञानरूपी खड्ग आहे, आणि त्याने अज्ञानरूपी शत्रूचा नाश करायचा आहे. समान युद्ध चाललेले आहे. ते म्हणजे त्यांच्या युद्धाचं वर्णन इकडे कशाला आमच्याकडे? तर आमचं आणि त्यांचं दोन्ही युद्ध, एक प्राकृत युद्ध दिसतंय आणि एक वास्तव युद्ध दिसतंय. वास्तव युद्ध त्या प्राकृत धर्मयुद्धापेक्षाही श्रेष्ठ आहे. याचं कारण आम्ही जिवंत आहोत, म्हणूनच आम्ही त्या युद्धाच्या गोष्टी आयुक्त आहोत. जर तुम्ही मागच मुक्त झाले असते तर तुम्हाला परत भगवद्गीतेची काय गरज लागली असते? कोणत्या ग्रंथाची गरज लागली असते? तेव्हा नाही. मग त्याला आणि युद्धाचं वर्णन भगवद्गीतेत आलं. म्हणजे आम्हाला भगवद्गीता का वाचायला लागते? कारण आमची जीवदशा गेलीच नाही, आम्ही युद्ध जिंकलो नाही, म्हणून आम्हाला हे युद्ध ऐकावं लागतं. त्या युद्धाचं वर्णन आम्हाला ऐकायचं. याचं कारण मग ते म्हणजे आपलं कोणतं युद्ध आहे? तर आपल्याला अज्ञानाच्या विरोधात युद्ध करायचं आहे. आणि आयुष्य एकच आहे, मानवी आयुष्य. परत दुसऱ्या आयुष्यात नाही युद्ध, कारण दुसऱ्या आयुष्यामध्ये जगणं आहे. आता आम्ही युद्ध करू शकतो, मानवाकडे तेवढी शक्ती आहे. आपल्यामध्ये किती शक्ती दडलेली याचा आपल्यालाच अंदाज नाही. म्हणून तुमच्यामध्ये असणारी शक्ती जागी करा, घाबरू नका, धैर्य बाळगा. जगात तुमचं कोणी वाटोळं करूच शकत नाही. आपला नाश कोणीच करू शकत नाही. आपल्याला कोणीही इजा पोहोचू शकत नाही. बरोबर आहे. पण मग त्याच्यासाठी तुमच्या धैर्याची उत्पत्ती आवश्यक. घाबरूच नका. म्हणजे भरपूर काय राहिलं असलं पाहिजे तुमच्या ठिकाणी, शक्ती, धैर्य तयार झालं पाहिजे. घाबरता कोणाला घाबरता? तो कोणाला घाबरायचं कारण नाही. म्हणून अति उत्कट धैर्य ज्याच्याकडे तयार, परमार्थात बी धैर्याची आवश्यकता आहे. घाबरू नका. काळ वेळ आला, काळ नाही काय करत. काळ थोरलाय का तुम्ही थोरले? तो पार थाकताय. तो काळ काय खातो तेव्हा आपल्याला त्याची काय विषाद आपल्याकडे यायची.
पण आपणच त्याला जागा तयार करून दिलेली असं आहे ना, त्याला जागा बनवून दिलेली ती आपण दिली. तुम्ही जर तुमच्या घरामध्ये राहायला गेले तर तुम्हाला कोण हलवणार आहे का? तुम्ही दुसऱ्याच्या घरात राहिल्यावर तुम्हाला बाहेर काढेल का नाही? बाहेर काढेल ते. अरे तुम्ही दुसऱ्याच्या घरात जाऊन राहता आणि तेव्हा परत तिथं तुमची दादागिरी नाही चालणार. तुमच्या स्वतःचे घर कुठे आहेत? तुम्ही कुठे राहतात? सुवर्णनगरला राहतात. तुम्ही कुठे राहतात? तर हे कुठे राहतात बघा, यांचं घर. सांगा तुमचं घर कुठे आहे? ज्ञानदेवा घर हरिपाठात म्हणतो ना आपण, ज्ञानदेवा घराची जागा. संतांनी त्यांची घरं स्वरूपामध्ये नेली म्हणून त्यांना काळाची भीती राहिली नाही. जीवानी घरं काळाच्या अखत्यारीत प्रदेश जो आहे त्याच्यात स्थापित केली. जसं त्या कारगिल युद्ध झालं, कारगिल युद्धामध्ये तुम्ही होते ना कारगिल युद्धात? तुम्ही श्रीलंकेत होते का? त्यावेळेला युद्ध झालं त्यावेळेला ना? त्यावेळेला त्या कारगिल त्या असं झालं की तो बर्फाच्छादित प्रदेश आहे. तिथं आपल्या माणसांना तिथे ज्या वेळेला अतिबर्फवृष्टी होते त्यावेळेला ते सैन्य खाली येतं आणि त्या भागामध्ये ते मोकळीकता तयार होत. त्यांनी त्यावेळेला आक्रमण करून तिकडून जाऊन शिरून वर गेले. मग ते लक्षात नाही आलं, कारण सैन्याचं ते लक्षात नाही आलं. तिकडून ते वर गेले, मग ते वरून बॉम्बार्डिंग करायला लक्षात आलं. पण आपले राजकारणामुळे ते थोडं असं म्हणजे जसं काय असेल त्याच्यात आता त्यातला भाग काय असेल, कशामुळं काय होतंय चला. मग तिथं तसा प्रकार झाल्यानंतर मग त्या ह्या सैन्याला ज्या वेळेला कळालं दिली, मग ते मागं सरणार नाही. मग काय ते करतील तेव्हा? ते कुठून काय येणार आणि कसे काय येणार? कारण आता सैन्याची तिन्ही बी दळं आहेत ना, ती सज्ज आहेत. जर खालून नाही जमलं तर वरून डायरेक्ट अटॅक होतो तो. आणि मग नंतर मग खालच्या सैन्याला वाट केली जाते. पुढे जे लढणारे असतात त्यांचं ते सगळं नियोजन असतं. आपलंच नियोजन नाही हो, त्यांचं नियोजन आहे का नाही? नियोजनबद्ध पद्धतीने लढतात, नाही तर मरतील ना होते. अति नियोजन लागतं त्याला. एक सैनिक मेला नाही पाहिजे आपला. तर ते नाही तर मग तो त्याचा जो मुख्य आहे, वेगवेगळे कर्नल, कॅप्टन, लेफ्टनंट जनरल, तर त्याला ते सगळं काय करावं लागतं? ते पाहावं, नियोजन आहे त्यांचं ते मग त्याच्या अशा पद्धतीने. आता आपलं का नियोजन नाही? तुमचे लेफ्टनंट जनरल तुम्हीच आहे. तुमचे जनरल कोण आहेत? तुम्हीच आहेत ना, तुम्हीच जनरल आहात. जनरल म्हणजे सैन्याचे जे मुख्य असतात त्यांना जनरल म्हणतात. राष्ट्रपतीच्या खालची पदवी येते, त्याच्यामध्ये त्यांना जनरल म्हणतात, पण ते मुख्य आहे. तर त्याच्यात आमचं कोण जनरल आहे? तर आम्हीच जनरल आहोत. कारण आम्हाला जे युद्ध करायचं आहे ते स्वतःला करायचं आहे, घरादाराला सुद्धा नाही करायचं. त्यांचाही काही संबंध नाही. ज्याचा स्वतंत्र आपला स्वतंत्र संबंध आहे. तर तेव्हा याच्यामध्ये जोपर्यंत तो जीव काय करणार नाही. खाली बसा सध्या पण नाही, थोडं लांबून. तेव्हा म्हणती सृष्टीवर सृष्टी करू, आण वाहून मृत्यू ते मारू, आणि जगाचा भरू घोट या. तेव्हा जगाचा घोट आता आम्ही भरू, आता आम्ही सृष्टीवर सृष्टी करू. अशा प्रकारचे वीरवृत्तीचे बोलणं चालू आहेत. माऊली ज्ञानोबराय टिपतायत. पृथ्वी सगळीची गिळू. काय गिळू? काय मनुष्य जसा तो, मी तुम्हाला मगाशीच म्हटलं, पेलेली माणसं जशी बरळतात असे. ही संभवनी आहे का हो? किती बी जरी झाला मोठा आणि काही झाला असं होईल का? नाही. पण ज्या वेळेला ती त्या याच्यात आलेला असतो तो जोशामध्ये, त्यावेळेला आवेशामध्ये, त्यावेळेला त्याचे हे बोलणे आहेत की पृथ्वी सगळीची गिळू, आकाशी वरचीवर जाळू. अरे ज्या आकाशात ज्या पृथ्वीवर तू राहतोस ती जाळल्यावर तुझं काय होईल भाऊ? काय बाणावरी खिळू वार याते, वाऱ्याला सुद्धा आम्ही काय करून टाकू? खिळवून टाकू. खिळू म्हणजे खिळवून टाकू. आणि कशाने? आमच्या हातात असलेल्या बाणांनी, शस्त्रांनी. ते वारा जसं झाडं ज्या वेळेला वारा येतो त्यावेळेला आवाज करत येतो का नाही?
म्हणजे झाडं अशी हालतात. तुम्ही विशेष करून वनात असताल असा असा जोरात असा सोसाट्याचा वाऱ्याचा आवाज येतो, सुसू करत चालतो तो. मग आम्ही सुद्धा आमच्या बाणाच्या द्वारे त्या वाऱ्याला उलटे सुसू करायला लावतो. कारण एवढी शौर्य आमच्याकडं. शौर्याचं वर्णन आहे. चला तेव्हा बोल हाते राहुनी तिकट, त्यांचं ते बोलणं कसं आहे, हा शास्त्रापेक्षा, हत्यार म्हणजेच शास्त्र, त्यापेक्षाही तीक्ष्ण असे त्यांचे ते बोल ऐकू येत आहेत. कुठे? रणांगणावर. काय काय कोण कोण काय काय बोलतंय. प्रत्येकाची मुख वेगवेगळी, सैन्य वेगळं, आतली वृत्ती वेगळी, वीरवृत्ती वेगळी, म्हणून बोलणं सुद्धा वेगळं. त्या बोलण्याला काही माप नाही. पण अशा प्रकाराने सगळ्यांना नाही बोलतायत. काही माणसं त्याच्यातले जे एक्सपर्ट असतात ना, जसे आता समजा पोवाडा गायचा असला, शिवाजी महाराजांचा पोवाडा, संभाजी महाराजांचा पोवाडा गायचा असला तर काय करावं लागतं? साधारण अशा बोलण्यानी नाही तो त्याचा प्रभाव त्याला वीरश्री उत्पन्न करेल असा पोवाड. मग तर बोलणाराची वाणी बी तशी लागते. भारदस्त वाणीतून ज्याची वाणीमध्ये हलकेपणा, मृदूपणा आहे, त्यांनी पवाडा म्हणू नये, त्यांनी कविता म्हणावी. त्याचं काय म्हणायचं? कविता. कारण त्याला त्याच्यामध्ये ती नाही, ती वीरवृत्ती नाही तयार करू शकत. पण तुम्ही पाहते जेवढे जे आपले पवाडे गाणारे असतात ना, ते असे, आणि मग बोलताना शब्द कसे फेकले जातात, कसे उच्चारले जातात, आवेशपूर्ण असे. नंतर ते रणसिंग कशी वाजतात, तर त्या रणसिंग ती बी त्यांचा आवाज वेगळा आहे ना, आपला तंबोऱ्याचा आवाज वेगळा. ते म्हणले तंबोरा न्यायचा का महाराज, तुमचा भजनात वापर. हा, तिकडे सैन्याच्या तिकडं तंबोऱ्याचं काय काम. हा, तिथं तुतारी, तिथे ते रणसिंग त्यांचा वापर केलेला असतो. ते तर त्या युद्ध बी वेगळीच बरं का. आपलं हे वाद्य, तमगुणी वाद्य वेगळी, रजोगुणी वाद्य वेगळी आणि सत्वगुणी वाद्य वेगळी. आमचा मृदंग सत्वगुणीवर वाद्यामध्ये येतो. तेच डफडं काढलं तर तमगुणी. तमाशामध्ये जे वाजवलं जातं त्याला त्याचं नाव काय? ढोलकी. ती तमगुणी. नंतर काही मंडळी तबला वाजवतात, तो रजोगुणी. तबला आहे का नाही? तबला ते म्हणले बैठकीच्या भजनाला ते, पण ते रजोगुणीमध्ये गेलं. आणि कीर्तनात मृदंग वाजवला जातो, तो सत्वगुणी. त्यांच्या ध्वनी सुद्धा तुम्ही पहा कसे निघतात. विना तुंतुन माहिती तुम्हाला? याच्यात काय फरक आहे का? सगळं एकच आहे. फरक आहे. म्हणून विना हा सत्वगुणी, तो वाद्य सुद्धा सत्वगुणी. तसा म्हणून विना हा स्वतंत्र आहे. ते रजोगुणी आणि तमगुणी बी आहेत त्याच्यामध्ये बरेचसे. तर अशा सगळ्या वाद्यांच्या मध्ये इतके प्रकार आहे. स्वराचे म्हणजे स्वराचे भेद सुद्धा सत्व रज तम झाले वाद्यांच्या मुळे. आणि माणसाचे तर आहेतच आहेत, सत्वगुणी, रजोगुणी, तमगुणी. मग आता त्याच्यातही युद्धामध्ये वापरले, युद्धामध्ये धाडसी मनुष्य सत्वगुणी असू शकतो, पण तो अधिक बुद्धी कौशल्य दाखवेल तिथे. तो त्याच्यानुसार वाघ येतो. म्हणजे त्याला तो सत्वगुणी असेल. जसे आमचे लोकमान्य टिळक आहे. लोकमान्य टिळक जर पाहिले तर गीता रहस्य ग्रंथ लिहिला तुरुंगात असताना. सत्वगुणी सत्वगुणी नसेल तर कसं काय लिहितील ते? शिवाय विराट बुद्धी कशी आहे त्यांची, आणि धाडसीपणा बघा तुम्ही. म्हणून तर ते ब्रिटिशांच्या विरोधात लढले. म्हणून असे सत्वगुणी संपन्न बी माणसं युद्धात असतात. शिवाय मग काही राजवंश प्रधान तर ते क्रियाप्रधान अधिक राहतात. आणि तमगुणी व्यक्तीला रजोगुणी बनवून अधिक क्रियाप्रधानही करता येतात.
तेव्हा अशा सगळ्यांचा भरणा युद्धामध्ये दिसेल तुम्हाला आणि सगळ्यांचे जे घोषणा आहेत त्या अजूनही भाग तयार करता येईल तुम्हाला. कोण कशी घोषणा करतो याच्यावरून तो कोणत्या गुणाचा आहे हे बी कळतं. शिव्या देणारा असेल तर हा, कारण त्याची बोलण्याची भाषा ती सरळ नसते. हा, तर त्याच्यामध्ये तो मनुष्य या मध्ये कक्षेत आलेला असतो. विचारप्रधान माणसं आणि शूर वृत्तीची माणसं हे अजिंक्य ठरतात. म्हणून युद्धात सुद्धा बुद्धी वापरण्याची गरज आहे. म्हणजे ते म्हणजे तुम्हाला काय कळतं, तुम्हाला काय कळतं नाही, ते कळणारी माणसं तिथं जर नसतील तर युद्ध कसं काय जिंकलं जाईल. म्हणून बुद्धिमान माणसांची गरज युद्धात सुद्धा आहे. तिथं सुद्धा बुद्धिमान माणसं वापरली गेली. कुठं? आणि खरा एक नंबर बुद्धिमान मनुष्य वापरला गेला भगवान श्रीकृष्ण. युद्ध कोण खेळले? शस्त्र हातात न घेता. म्हणून खरा नियंत्रक असा बनलेले. म्हणून सगळ्या सेनापतींचे सेनापती तेच ठरले कोण काय करणार आहे. बरं, शिवाय ते स्वतः देव असल्या कारणाने त्यांना याचं ज्ञान आहे की उद्या काय काय होणार आहे आणि उद्या काय होणार आहे याला अनुसरून स्वतःच रणांगणात उपलब्ध असल्याने त्याला लागणारी साथ. जसं आता तुम्हाला उद्या सत्यनारायण करायचं आहे, बरोबर आहे ना. हे तुम्ही ठरवलेला तुमचा संकल्प आहे. कशाचा? सत्यनारायणाचा. तर तुम्ही काय करताल आज? पूर्ण तयारी करून सामुग्री काय? हीच अवस्था युद्धात तिथं चाललेली होती. भगवंतानी तिथं उद्या काय होणार आहे याचं नियोजन आजच आहे. परवा काय होणार आहे त्याचं नियोजन अगोदरच लागलेलं आहे आणि नियोजन करते भगवंत आहे. हे युद्ध केवळ भगवंतच खेळले आणि बाकीची सगळे प्याद सरकवलेली त्यांनी. तेवढा अधिकार त्यांना दिलेला आहे. ह्यांनी कौरवांनी असं करायचं आणि पांडवांनी असं करायचं. आणि मुख्य कोण आहेत त्याचे? सूत्रधार. पूर्ण 100% युद्ध त्यांच्या हातात आहे. हे खुशाल झोपत होते हो पांडव, कारण त्यांना माहिती आमचा देव आहे. विश्वासू माणसाचं इतकं जरी असलं तरी काम होतं. आपला पाठीराखा कोण आहे? देव. काय अर्थ? अहो ते म्हणले पण का उद्या काय होईल? पाहिल देव. त्याला ते करणं भागच होतं भगवंताला आणि ते केलं त्यांनी. कारण या आता ह्या पुढचा येणारा श्लोक आहे ना याच्यामधून हा विषय येणार आहे आणखी. चला, तेव्हा पृथ्वी सगळी सगळू आकाश वरचेवरी जाळू काय बाणवरी खिळू वारे याते बोल हाती राहुनी तिकट दिसती अग्नी परिस दासट. म्हणजे दाहक, अग्नीपेक्षा जास्त दाहक असे दिसत आहेत त्यांचं ते बोलणं. मारकपणे कारकुट महुर म्हणत. मारकपणाने म्हणजे मारण्यामध्ये एक नंबर कोणाचा आहे? हा, तर तिथं मधु कारकुट म्हणजे काळकुट नावाचं विष आहे जे भगवान श्रीकृष्ण आपल्या भगवान महादेवांनी प्राशन केलं. काळकुट त्याचं नाव काळकुट आहे की जे आहे त्याच्यासारखी मारक क्षमता कोणाचीच नाही. जसा आता नवीन संशोधन आल्याप्रमाणे पूर्वी तलवारीने युद्ध व्हायचं, नंतर भालाफेक झाली, भालाफेक झाल्यानंतर बंदुका आल्या, म्हणजे मारक क्षमता वाढत गेली का नाही. म्हणजे हातामध्ये तलवार घेईल तर ते त्याच्यात काय प्रकार केलेले शास्त्राचे विचारसागरात. मुक्त, अमुक्त, मुक्तामुक्त अभ्यास झाला का नाही. अमुक्त तलवार कशी आहे? हातात धरली ती हातातच आहे ना, ती काय फेकून थोडीच मारता येत. भाला मुक्तामुक्त हातात बी धरता येतो, मारता येतो, आणताही येतो भाला. नंतर अस्त्र अमुक्त, हे मुक्त. मुक्त म्हणजे झाली, सुटलेली. आता सध्या जसे सैन्याकडे शस्त्र आलेली तर त्याच्यामध्ये समजा 50 किलोमीटरचा मारा करणारं अस्त्र, क्षेपणास्त्र म्हणतात त्याला. 50 किलोमीटर जाईल, तिथून उडवल्यावर 50 किलोमीटरवर मारा करतो. मारक क्षमता 50 किलोमीटर. आता ते म्हणले आता त्याच्यानंतर विकसित झालं, म्हटले 500 किलोमीटर क्षमता
इथून सोडल्यावर 500 किलोमीटरवर देश त्याला मारलं जाईल. आता प्रगत शास्त्रास्त्र भारताकडे जे आहेत ना आत्ताच्या घडीला 4000 किलोमीटर अंतरावर जाऊन तिथे मारा करेल असं शास्त्रास्त्र तयार आहे. अचूक शिवाय आता 4000 किलोमीटरच्या टप्प्यात म्हणल्यावरती बघा ना किती देश आले. म्हणजे भारतातून उडालेलं क्षेपणास्त्र हे 4000 किलोमीटर अंतरावर जाऊन त्या ठिकाणी काय करेल ते मारा करेल. तर याला प्रगती म्हणतात शास्त्रास्त्राची. ही झाली का नाही आत्ताची प्रगती यांची विज्ञानाने केलेली प्रगती. विज्ञानाची प्रगती बरं का. हां याच्याही पेक्षा सूक्ष्मास्त्र जे आहेत ना ब्रह्मास्त्र, नारायणास्त्र, आग्नेयास्त्र, पर्जन्यास्त्र हे आत्ता यांच्या विद्या अस्तित्वात दिसत नाही. पण यांचा वापर भारतीय युद्धात किंवा तत्पूर्वीच्या युद्धामध्ये केलेला दिसतोय. किंवा अगदी नवनाथ ग्रंथामध्ये जरी पाहिलं तरी तुम्हाला हे सगळे तुम्हाला पाहायला मिळते. त्याच्यामध्ये आग्नेयास्त्राचा वापर केला मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, जालिंदरनाथ यांनी. पर्जन्यास्त्राचा वापर केला. मोहिनी अस्त्र, ते मोहिनी अस्त्राचा वापर केलेला आहे. मोहिनी म्हणजे वेड्यागत राळ तिथे. हा सगळ्या सैन्यावर मोहिनी टाकली तर ते एकमेकांना भेटू राहिलेत. तुझं कसं काय चाललंय आता तू खेळ इथं कशाला आलेले ते आणि बोलायला चर्चा काय सुरू करून दिली. तुझं कसं काय जेवला का रे तू असं हे कुठं करायला लागले ते. तर हे मोहिनी अस्त्र. तर आता ही अस्त्र नाही दिसू राहिली याचं कारण पण हे भारतामध्ये याच्या विद्या पूर्वीच्या होत्या त्या गेल्या. आता ज्यांना संशोधन करायचं त्यांनी संशोधन करत राहा. सापडत असली कुठं विद्या तर पहा. पण त्या विद्या हस्तांतरित केल्या होत्या. म्हणजे अशा आहे मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथांना द्यावी. ती विद्या कुठेच अशा लिखित नाही आणि त्या व्यक्तीकडून व्यक्तीकडे जात होत्या. त्या नंतर त्या लुप्त झाल्या कारण त्याच्यामध्ये ते लिखित नाही कुठले. त्याच्यामुळे नाही तर लिखित असतं तर त्याचे संशोधन झालं असतं. त्या काही जे मंत्र आहेत ते त्यांचं लक्ष तसं वेद सापडला पण त्याच्यात लिखाण आहे. आणि या विद्या आहेत त्या तशा आहेत त्यांचा वापर तसा झालेला. चला काय म्हणतोय त्याला तेव्हा बोल हत्यार आहे. त्यांचे बोल जे चाललेले आहेत त्या बोलांचं वर्णन केलं माऊलींनी की बोल प्रतिपक्षाला शस्त्र लागल असं नाही. यांचे बोल लागतायत. म्हणजे समोरच्या माझं आपण नाही म्हणत का हो जपून शब्द वापरा कारण शब्दाचं काम असं असतं ते खोलवर जखमा करतात. त्या जखमा भरून निघत नाही. शस्त्राने मारलेली जखम आहे ना ती वरची वर भरून निघते. शस्त्र एखाद्याला एखाद्याला हाणलं तरी त्याला काय वाटत नव्हतं. त्याने हाणलं होतं बा मला मग मी बी त्याला 2 हाणल्या. असं म्हणजे झाली पिठापीठ. आता शब्द बोललेल्याची कसं काय पिठापीठ होईल नाही होत. म्हणून शब्दाने एखाद्याला जर दुखवलं गेलं तर तो मनुष्य फार काळ जोपर्यंत त्याचं विस्मरण होत नाही त्याला होतं ते विस्मरण. कारण विस्मरण सगळ्याच होत आलेलं काळाच्या ओघात होतं ते. पण कित्येक काळ जखमा तशाच राहतात. म्हणून शब्दांच्याही जखमा राहतात. माऊली म्हणतात हे शब्दाने इतके तिखट बोलतायत की शस्त्र अजून चालायचं. म्हणून यांचे प्रतिपक्षाला शस्त्रापेक्षा बी शब्दाचेच बोल अधिक लागतायत कारण अजून युद्ध सुरू झालेलं नाही. अगोदर युद्ध कशाचं शब्दयुद्ध शिव्या देणं हेच युद्ध. आता त्याच्यातल्या शिव्या बी देत असतील ते कारण ते समोरासमोर आल्यावर काय त्याचं काय म्हणून कारण मारकपणे कार कुटुंब म्हटल्यावर काळकुटापेक्षाही जास्त मारक असा. चला म्हणजे काळकूट महुर म्हणत या म्हणण्याचा अर्थ असा आहे की काळकूट मारक आहे हे बरोबर आहे पण यांच्या बोलण्यापेक्षा मधुर वाटते. इतके त्यांचे शब्द भयानक आहे तिखट आहे असं म्हणायचं. अधिक विषारी. एक वेळ कारकूट सुद्धा मधुर होईल पण यांची वाणी नाही होणार. गाड्या इथं चिवून बंद पडतात. तरी हे गंधर्व नगरीचे उमाळे जाण पोकळीचे पेंडवळे
अगा चित्रीचे पुतळे वीर हे देखे. तरी हा असेल फरक असतो. चित्रीचे पुतळे चित्रीचे फळे. तर पुतळे यांच्यामध्ये चित्रीचे पुतळे म्हणण्यामध्ये पुतळा तयार करणे है ना. वीर हे देखे, हे वीर असे देखे की जे चित्रीचे पुतळे आहेत. तर पुतळे हा शब्द चांगला वाटला. चित्रीचे फळं आहेत म्हणण्यापेक्षा पुतळे आहेत म्हणले, कारण इथं विषय कोणता आलाय? वीरवृत्तीचा. म्हणजे असं आहे निर्माण केला, पुतळा निर्माण केला. कशाचा? हातात तलवार आहे, अतिशय भयानक असा चेहरा आहे, शरीर पिळदार आहे. हे कशाचं वर्णन चाललंय आता? वीरवृत्ती. म्हणजे पुतळा कशाचा बनवला? वीरवृत्तीचा पुतळा बनवला. हे भाव तयार केले जातात बरं. चित्रकार आणि शिल्पकार हे दोघ जण असे आहेत की त्या चित्रामधून असे भाव निर्माण करत असतात, चित्रकार आणि शिल्पकार. तुम्हाला हे पाहायचे असेल तर वेगवेगळे भाव त्या शिल्पकलेमध्ये सुद्धा दिसतील. जे आपल्याकडे जसे अजिंठा, वेरूळ या ठिकाणी जरी गेले तरी तुम्हाला असे दिसतील. त्या मूर्तीच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर काही ठिकाणी शांत, काही ठिकाणी वीर, काही ठिकाणी असे वेगवेगळे भाव, रसाची उत्पत्ती होते. त्याचप्रमाणे म्हणजे चित्रकारांचं बी तसंच असतं. आता इथं पुतळा असा शब्द आल्याने हा कोणाच्या कक्षेत गेला? शिल्पकाराचा पुतळा. म्हणजे वीरवृत्तीचा पुतळा बनवला. वीरवृत्तीचा पुतळा जरी बनवला तरी तो पुतळा आहे हे लक्षात ठेवा. कोण आहे? पुतळा. तसं हे सैन्य हे अख्खे पुतळे आहेत बसवलेले रणांगणावर. माऊली म्हणतात हे काही विशेष नाही, यांच्याकडे पाहूच नका, घाबरू नका. का बरं? हे सगळे पुतळे बसवलेले आहेत, निर्जीव झालेले आहेत. तरी हे गंधर्व नगरीचे उमाळे. गंधर्व नगरीचे उमाळे म्हणजे आकाशात गंधर्व नगर येतं ना, ढग आले आणि त्या ढगाने गंधर्व निर्माण केलं, गंधर्व नगरी निर्माण केली. म्हणजे किल्ले निर्माण केले, कडेकोट एकदम. प्रवेश करायला म्हटलं कधी नाही ते अहो म्हणले, पण तो गंधर्व नगरीचा आहे. काय त्या विषय? म्हणजेच कल्पित आहे सगळं, पोकळ आहे सगळं. पुढे जाऊन पोकळीचा बी दृष्टांत दिलाय. जाण पोकळीचे पेंडवळे. पोकळीचे म्हणजे पोकळीच्या पेंडवळे म्हणजे पेंड्या. विशेष करून पोकळीचे पेंडवळे म्हणजे जे हलका असतं ना, वरून तर लाकूड दिसतंय पण आतून काहीच त्याला वजन नसतं, अशी काही लाकडं आहेत. जसा नवीन पोहायला शिकणाऱ्या माणसाला पेंडवळा लागतं. पेंडवळे हा शब्द तिथला येतो. नवीन पोहायला शिकायचं असेल तर गव्हाच्या काडाचा पेंडा, तो पेंडी कट केलेली असते आणि तो कमरेला बांधायचा आणि त्याने कशात उडी आणायची? पाण्यात. तर ते बरोबर त्याला ते असं करावं. त्याला शिकणाराला बांधला तर ते लवकर शिकतंय त्यात. आणि त्याच्यानंतर काही अजून लाकडं कोणती इथं? पांगरीचं लाकूड आहे ते आत. भोपळा तर त्याला हवा आहे, त्यात लाकूड पाहिजे आम्हाला. मांडू हा माडुंगाचं आहे ना झाड, माडुंगाचं झाड असतं त्याच्यामध्ये ते लाकूड हलकं. आता पेंड्याच बांधायच्या झाल्या तर काढायच्या, कारण सगळ्यात हलका कोण? काढ. असा म्हणजे जशी एवढी जरी दिसली तरी म्हटलं उचलल का नाही, ती एकदम हलकी. अजून एरंडाची लाकडं सुद्धा पोकळच असतात. अजून सूर्यफूल सुद्धा, सूर्यफुलाचं जे आहेत ना पान तर ते आतून सगळं पूर्ण पोकळच असतं. शेवग्याचं लाकडंही पोकळ राहतं म्हणजे हलकं राहतं. तसे जाण पोकळीचे पेंडवळे हे सगळे सैन्य काय
पोकळीचं पेंडवळ आहे आणि चित्रीचे पुतळे. हे दिसायला वीरवृत्ती दिसते, बाकी काही काळजी करू नका. दिसायला वरून तसं दिसतंय, तुम्ही त्याच्याविषयी फार चिंतन करूच नका. माऊली म्हणतात आगा मृगजळाचा पूर आला. कशाचा पूर आला? मृगजळाचा पूर आला. आता कोणत्या बाजूला पळायचं? माणसाला पळायचंय, कुठे पळण्याची गरज नाही, कारण पूरच मृगजळाचा आहे. पण हे सैन्याला म्हणताय. ज्या वेळेला माणसाची बुद्धी जीवकृत असते त्यावेळेला तो या सैन्याला मृगजळ मानन का हो? मग मृगजळ आहे हे कोणाला सांगायचं? इथे दोन्ही पक्षाचे सैन्य जे आहेत ना उभे आहेत कौरव पांडवाचे, हे स्वतःला त्यांना कौरव पांडवांना आणि पांडव कौरवांना मृगजळ समजतात का? नाही समजत. मग इथं मृगजळाचा पूर आला हे कोणाला सांगायचं? अर्जुनाला सांगायचं. कोणाला सांगायचंय? भगवद्गीता कोणासाठी चालली? अर्जुनाला सांगायचं हे मृगजळाचा पूर आला, तू काळजी करू नको, कारण मी यांना अगोदरच नाश केलेला आहे, तुला काही काळजी करण्याचं ठेवलेलं नाही. म्हणून हे विश्वरूप दाखवलेलं आहे. म्हणून चित्तात बदल केलेला आहे तर अर्जुनाच्या. एकच योद्धा आहे इथला, एकालाच पकडलेलं आहे भगवंताने. धर्मयुद्ध खेळायला त्याला सांगितलेलं आहे. तुम्ही बाकीचे पाहणं योद्धे हे मारलेले दिसत आहेत, पण ते सगळं काम देवाने आधीच केलेलं आहे. हे दिसायला फक्त दिसतंय. भीमाने अमक्याला मारलं, नकुलाने त्याला मारलं. हे निवडताना सुद्धा, युद्ध करताना सुद्धा आपल्या तोलामोलाची गडी पाहून युद्ध करत होते. असं नाही की कोणी अर्जुनाबरोबर कोणी बी युद्ध करा, कशाला येतो? त्याच्यावर लढणारा समोरचा बी त्याच्या तोलामोलाचाच पाहिजे. नकुलाबरोबर युद्ध करायचं असेल तर तिकडून मोठा योद्धा नाही पाठवला जाणार, त्याच्या मापाचा योद्धा. कारण हे धर्मनीतीचे नियम आहेत. होते, नीट केलेले होते त्यांनी ते सुरुवातीच्या काळात. नंतर ते मोडून टाकले सगळे. पण सुरुवातीला सूर्योदयानंतर युद्धाला प्रारंभ आणि सूर्यास्तानंतर बंद हा नियम. शस्त्र असेल तर त्याला मारायचं, हातात शस्त्र पाहिजे. त्याच्यावर शस्त्र नसेल त्याच्या हातात तर त्याच्यावर चाल करायची नाही, हा नियम झाला. पाठीमागून हल्ला करायचा, हे सगळे नियम आधी तयार करून ठेवले होते. आणि नंतर एक 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 मोडत 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 सगळे नियम मोडून टाकले. कारण त्याच्यात तेवढ्या अधर्मानेच मारला गेला तो. पण शिवाय कृत्यही वाईट केलं आहे ना. त्याला मारल्यानंतर मेल्यानंतर परत वाईट कृत्य करता येत नाही. त्याच्या बॉडीची काय विटंबना करता येत ती बी केली त्यांनी. म्हणजे त्याचं जे शरीर आहे, समजा युद्धात मिळाला प्रतिपक्षाकडे, तरी त्यांनी ते स्वाधीन करावं त्यांच्या, असा नियम आहे. तेव्हा आमचे योद्धे काही मेले तिकडे तर त्यांच्या कुठल्याही शरीराची विटंबना करता कामा नाही. ते शरीर यांच्या ताब्यात द्यायचं, त्यांना उचलून द्यावं, लिहून द्यावं असं तर त्याच्यात नियम. रामायणामध्ये बी हा प्रसंग आला होता. त्यावेळेला प्रभू रामचंद्रांनी सांगितलं की शत्रुपक्षाचा जो आहे ना, कोणाचं शरीर दिलं होतं? इंद्रजिताचं शरीर दिलं होतं. ते म्हटले याने इतका ताण दिलेला आहे, याचा इकडेच आपण तुकडे करू. ते म्हटले प्रभू म्हटले तसं नाही, आता तो मेलेला आहे ना, त्याला ते संपूर्ण. मग उलट प्रभूंनी अंगावरचा पितांबर काढला आणि ते त्याच्यावरती टाकून दिलं. काय ते याला म्हणतात धर्मयुद्ध. कारण त्यांनी काय आता त्याच्यातला जो होता तो जीव गेलेला आहे, तो त्याच्या शरीराला शत्रुपक्षाकडे परत दिला पाहिजे. तर तेव्हा आता इथे हा संदेश कोणाला आहे? हा गा मृगजळाचा पूर आला तर अर्जुनाची बुद्धी पालट करायचा आहे. तू अर्जुना घाबरूच नको. पाय विश्वरूप, त्याच्यात तुला काय दिसतंय? सगळे गेलेले दिसत आहेत. अरे हेच तुला दाखवायचं होतं, हे मृगजळाचा पूर आहे म्हणून. सगळे गेले का नाही, ते मुखात गेले, कोण राहिले तेव्हा? मग तुला काय काम आहे आता? तू घाबरू नको, कारण हा मृगजळाचा पूर आहे. दळ नव्हे कापडाचा साप केला. दळ नव्हे म्हणजे सैन्य नाही. दळ या पदाचा अर्थ सैन्य. सैन्य नाहीच आहे हे. तर जसा कापडाचा साप असावा. कापडाचा साप जसा विषारी असतो. कापडाचा साप विषारी आहे का?
आता ते काहीच करत नाही. ते कापडाचा साप काय पाय दिला काय अंगावर घेतला काय काय काही त्याचा काय ताण नाही. किरडू तरी कापडाची लहरी येत असे लहरी येत असे साचे. हा मरणतया वाया मरणतया जीवाचे श्रेय तो वाया मरण तया जीवाचे श्रेय तुवा घेतले. हा वास्तविक पाहता हे कापडाचा अण्णांच्या मुखात उभी राहायची बरं काय किरडू तरी साप तर तेव्हा ही कापडाचा साप काय करणार आहे तेव्हा काहीच नाही. तसं सैन्य जे आहे ते जणू काही कापडाचा साप आहे. या शृंगारुणी या खाला मांडलिया पै या शृंगारुणी या मग हे सजवून सजवलेत का नाही सगळे सैन्य सजवलेलं आहे का नाही. आणि मग अगदी तयारीत आहे ते असं आहे का तेव्हा मृत जैसा शृंगारीला तसाच प्रकार आहे इथं सुद्धा मृत जैसा शृंगारीला सारखाच. कारण तिथं ते शौचच्या पदाच्या व्याख्यानात आलेलं आहे ते बहिर्शुची आणि आंतरशुची. आता इथे शृंगारुणिया खाला प्रगट मांडी याला पै खाला म्हणजे खाला केला म्हणजे प्रगट केला प्रगट करून मांडलेला दिसतोय. जणू काही कापडाचे साप आहेत आणि जे शृंगार करून कुठे आलेले आहेत या रणभूमीवर आलेले आहेत. बाहुल्या झाल्या असाही अर्थ निघतो त्याचा. शृंगारुण्या खाला मांडलेल्या पै तर सजवून ठेवलेल्या काय आहेत या सैन्य नसून बाहुल्या आहेत. मग कठपुतली बाहुल्या बरोबर आहे. तर त्याच्यातल्या या सजवून ठेवलेल्या बाहुल्या जसं बाहुल्यांचा एक स्वतंत्र खेळ त्याला कठपुतली बाहुलीचाच खेळ म्हणतात. असा एक पडदा असतो आणि त्या पडद्याच्या पुढच्या बाजूला त्या बाहुल्या असे असतात त्यांना दोरा बांधलेला असतो पण तो काळा केसच असतो तो. तो दिसत नाही. आणि मग तो पाठीमागा असणारा जो सूत्रगार आहे तो त्या बाहुल्यांना पूर्वी होते मग त्या हलवायच्या. तर तो माणूस दिसत नसल्या कारणाने किंवा तो असा हातात असल्याने त्याच्या हातावरून ते चाललेला असतं. त्याचा एक हात असा बाजूला तो असं जरी उभा राहिला असला तर ते पडदेच्या आडून दिसत. माणसाला वाटतं काय हो बाहुल्या बघा ना या सजीव झाल्या. बाहुल्या सजीव नाही झाल्या त्या निर्जीवच आहेत. सूत्रधार आहे. ईश्वर सर्वभूतानां बुद्धेश अर्जुन तिष्ठती भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. 18व्या अध्यायात म्हटलं ईश्वर सर्वभूतानां. तसे हे सगळे कठपुतल्या भावल्या आहेत आणि आपण तरी काय कोण कोणाला फिरवतंय. तो सगळ्या अगदी कठपुतल्या भावले आहेत आपले. तुझ्या हातीद्वारा तसाच प्रकार आहे. तर या सैन्याची संपूर्ण सैन्यरूपी भावल्यांचा खरा सूत्रधार अर्जुनाच्या रथावर बसलेला आहे. कोण बसलेला आहे? अर्जुनाच्या रथावर बसलेले जे दिसत आहेत ते सगळ्या सैन्याचे सूत्रधार आहेत आणि ते बाहुल्या हलवताना दिसत आहेत. त्या सगळ्या सैन्याला हलवताना दिसत आहेत आणि हे दाखवण्यासाठी किंवा अर्जुनाच्या चित्तात असणारी जी भीती आहे ती नाश करण्याच्या दृष्टिकोनातून विश्वरूपाने एवढा प्रचंड आकार धारण केला आणि सगळं सैन्य आता सगळं चतुरंगी सैन्य किती सैन्य होतं 11 अक्षयनी गुणले आता सांगितलेली संख्या. एवढं सगळं सैन्य याच्या तोंडात गेलेलं दिसतंय. तर अर्जुनाला हे सांगायचंय आता की तुला यातलं कोणालाही मारायचं नाही कारण मी यांना आधीच मारून बाहुल्या ठेवलेल्या आहेत. कुठं रणांगणावर कोण येतं? बाहुल्या पुतळे एरंडाची झाडं. आता जेवढे दृष्टांत दिले ना ती एरंडाची झाडं यांच्यात काही गंधर्व नगरीचे बुजगावणी हे सगळे सारे दृष्टांत देऊन हे त्या सैन्याला दृष्टांत वापरले माऊलींनी. आणि हे सगळे काय तुला काय करायचं नाही तर सगळं काय करायचं ते मी करून ठेवलेलं आहे. तू फक्त नाम मात्र आहे निमित्त मात्र आहे. ह्या पुढल्या श्लोकात येतात ते उद्याच्याला पाहू. पंढरीनाथ भगवान की